निश्चितच हरीश सरांचे आपण पाहिले तर ते परम मित्र आहेत, कारण आपण पाहतो एका क्षेत्रामध्ये काम करणारे अर्थात समालोचक क्षेत्रामध्ये काम करणारे हे दोन दिग्गज आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत। निश्चितच हा सुखद आनंद देणारा आहे। आपण जेव्हा जेव्हाही कुठेही समजावा फिरत असतोय तेव्हा तेव्हा अशा गोष्टी आपल्याला नेहमी पाहायला मिळत असतात की आपण समजावा कुठेतरी कुठल्या विभागामध्ये जातोय आणि तिथं आपल्या गावातील आपल्या परिसरातील व्यक्ती मिळतोय त्यावेळेस तो आनंद खूप वेगळा असतोय। तसंच एका क्षेत्रामध्ये काम करणारे अर्थात समालोचक क्षेत्रामध्ये काम करणारी ही मंडळी जेव्हा जेव्हा कुठल्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत तेव्हा तेव्हा त्यांना मात्र खूप आनंद प्राप्त होत असतो। चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। अटाली संघाचा संघ नायकाला विनंती आहे की आपला 12 खेळाडू कृपया पाठवायचा आहे। ड्रेसिंग इज अ कंपल्सरी याची नोंद घ्यायची आहे। तर मॅचला सुरुवात होते। प्रथम नाणेफेक जिंकून अटाली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि वालसेल संघास फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे। आपण पाहतो सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। आज या स्पर्धेचा अंतिम 16 मित्र आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल। कालच्या दिवसात जर विचार केला तर पहिली सेमी फायनल खेळवली गेली आणि त्या फायनल मध्ये प्रवेश मिळवणारा संघ एलकुंदे या संघास आपल्याला पाहायला मिळालं। कालच्या दिवसाच्या घमासानामध्ये आरडी किरवली या संघाने कालचा दिवस गाजवला आणि तो सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। आजच्या दिवसातून कुठला संघ मात्र चांगली कामगिरी करते हे पाहण्यासारखं राहील आणि आजच्या या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये कुठला संघ प्रवेश मिळवेल आणि आरडी किरवली या संघासमोर 2 हात करेल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या पटापट लगेच ताबडतोब। वेळ विलंब लावलास तर पंच तुम्हाला जी पॅनलाइज केली जाते ती पेनल्टी स्वीकारावी लागेल। 10 मिनिटात आपल्याला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत। अजय भोईर चला घाई करायची आहे। इथनं मात्र जेव्हा पहिल्या चेंडूची फेकी केली जाईल इथं आमच्या स्कोरर टाइम वॉच लावलं जाईल, टाइमर लावलं जाईल याची नोंद घ्यायची आहे आणि इथनं मात्र सूचित केलं जाईल की 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाल्या की नाही झाल्या। 1 मिनिट जरी एक्स्ट्राचा झाला तर निश्चितच आपला जो आउटफील्ड मध्ये एक्स्ट्राचा खेळाडू असेल तर इनफील्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल। यानंतर होणारा सामना निंबवली वर्सेस वडूनवकर। दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लगेच आपला नाणेफेक केले जाईल। यानंतर होणारा सामना मित्र तोही एक चांगला पाहायला मिळेल आणि चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये वालसिन वर्सेस अटाली या 2 संघ दरम्यानला द्वंद्व युद्ध मित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक आहे, आपण घाई करूया, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करूया। वारंवार सूचित केलं जाते कारण कमिटी आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे, तुम्ही टायमाच्या मागे लागा। यस टाइम सेट केलेला आहे। इथं मात्र पहिला बॉल पडला की इथं टायमिंग सेट केलं जाईल। यस पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय। चला फिल्डिंग प्ले सजून घ्यायची आहे, खूप वेळ वाया जातोय। इथं मात्र टायमिंग सेट केला जातोय। पहिल्या चेंडूची फेकी गोलंदाज टर्न होतोय। यावेळेस आपण पाहिलं तर स्लोअरचा मारा होता, चांगला प्रयत्न जेल घेण्याचा इथं पाहायला मिळाला, परंतु एका धावेपासून रुकू शकत नाहीये। एका धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन केला जातो, सरीगणेशा केला जातो, सुरुवात होते डावाला अजय यांच्या माध्यमातून। आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूची फेकी जी आहे ती 2 वाजून 8 मिनिटाने झालेली आहे। आता आपण पाहूया की हे 10 मिनिटांमध्ये कशा प्रकारे खेळ पूर्ण केला जातोय। इथं पाहूया पुढील चेंडू। यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे, विकेट घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता व तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये। शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर फलंदाजाने आपला फटका मागे घेताना पाहायला मिळालं, कारण चेंडू मात्र पडल्यानंतर उचली घेतली होती आणि थोडासा बाहेरच्या दिशेने बोलला होता, अनुमान लावता आलं नाहीये। परिणामस्वरूप इथेही आपण पाहिलं तर एकच धाव खर्च केली जाते। रवी या गोलंदाजाच्या माध्यमातून
आपण पाहिलं तर एक डावकरी शैलीचा गोलंदाज आहे, यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, या ठिकाणी पाहूया एक धाव घेतली जाते, एकेरी धावेने इथं समाधान मानलं जात आहे। खास करून सुरुवातीला या ओव्हर मध्ये 3 षटकांचा मित्र सामना आहे आणि पहिले षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते अटाली या संघाच्या माध्यमातून। चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपली कर्मकुशलता अर्पण करत असताना चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लाईन लेंथ पाहायला मिळते। यावेळेस उडवला मिस टाइम आहे, पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु सहज सोपा झेल इथं मात्र सुटलेला आहे। चेंडू मात्र धरतीला दान होते आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत। 5 धावांवरती जाऊन पोहोचते धावफलक। मित्र म्हणेने एक मोठी चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, कारण सहज सोपा झेल होता, कन्वर्ट करता आलं नाहीये। पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात, रवी टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस कळले अंपायरच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, चेंडू डीप मध्ये सरसावते, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मागे लागतोय पाहूया, परंतु आपण पाहतोय की खूप चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी पाहता पाहता 3 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या। या 3 धाव्याने 8 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते। या 3 षटकांमध्ये कमीत कमी 40 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे, परंतु इथं मात्र बिग हिट मोठा फटका येत नाहीये। अचूक टप्पा लाईन लेंथ आणि फिरकी गोलंदाजीचा प्रभाव टाकत असताना रवी गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक चेंडूवरती जरूर धाव बनली जाते, परंतु ती मोठ्या आकड्याची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये। 8 धावा अनबोर्ड इथं मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळून काढलं होतं, एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट काय झालं नाहीये। 2 धावा, एकच धाव कंप्लीट केली जाते। एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर। निश्चितच आपण जर पाहिलं तर एक चांगला षटक आपण जर पाहिले ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अजय जडेजा ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळाली। फक्त 3 मिनिटांमध्ये इथं मात्र षटक कंप्लीट करताना पाहायला मिळालं, क्या बात आहे। निश्चितच आपण जर पाहिलं की 10 मिनिटं दिली होती इथं या 2 षटक कंप्लीट करण्यासाठी। नवीन गोलंदाज जगदिल येतोय गोलंदाजी मार्क वरती, पाहूया इथं मात्र कशा प्रकारे गोलंदाजी होईल। पहिले षटक खूप प्रभावी पाहायला मिळाले, गडी जरूर बाद केला नाही, परंतु धावांवरती अंकुश रोख लावताना पाहायला मिळाले। अशीच गोलंदाजी होईल की या उलट पलटवार केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून, हेही पाहण्यासारखं राहील। चला गाई करा, एका बाजूला वालसिन तर दुसऱ्या बाजूला अटाली, अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये। वालसिन संघ प्रथम नाणेफेक हरून फलंदाजी करतोय आणि आपण पाहिले तर गोलंदाजीसाठी तयार अटाली हा संघ। गोलंदाज टर्न होते, यावेळेस बॅटची वळील काढा, यस काय घडते मैदानाच्या आतमध्ये, यस पंचाच्या माध्यमातून फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात। चला फलंदाजाला विनंती आहे, आपण थोडीशी घाई करायची आहे। आपण पाहिलं तर जगदिल मात्र पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता हासिल करतोय। प्रताप जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत धावा धावफलकावरती 9 अजूनही स्थिर आहेत। पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात, गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती। प्रताप डावकरी शैलीचा फलंदाज सामोरे जातोय। यावेळेस फुलोर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, असं वाटलं होतं की चेंडू बॅट वरती घेण्यामध्ये कुठेतरी सफलता प्राप्त होईल, परंतु तसं काही चित्र दिसलं नाही। चेंडूला खाली ठेवला जातोय, इथेही निर्धावची होते सांगता।
यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आपले संघ नायक टॉस बॉक्स मध्ये पाठवून द्यायचं आहे. सोनूआई वडुनवकर वर्सेस बादशाह 11 निंबोली बी या संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये इथं मात्र आपण पाहतो समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचते 10 का दम 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 3 षटकांचा मित्र सामना आहे. पहिल्या ओव्हर मध्ये कुठेतरी धावा कमी बनल्या गेल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये जगदील यांनी मात्र पहिल्याच चेंडूवरती एक सफलता हासिल केली आणि तिथं मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. वार पलटवार क्रिकेटचं हे सूत्र नेहमीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र फलंदाज पलटवार करतील का हेही पाहण्यासारखं राहील, कारण आतापर्यंत एकही बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाली नाहीये या स्कोअर कार्ड वरती. ज्या स्कोअर कार्ड वरची जी रांगोळी सजवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जो चौकारांचा षटकारांचा जो रंग आहे तो पाहायला मिळत नाहीये. पुढील चेंडू यावेळेस बिगिट फटाफट इथे खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु इथं मात्र पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. एक एक रनासाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. खास करून विचार केला तर वालसिन संघाच्या फलंदाजांना मोठा फटका लागत नाही. याचा कारण एकच की अचूक टप्पा लाईन लेंथ इथं मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणे अप्रतिम इथं पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा या वेळेस उडवलाय, परंतु आहे मिस टाइम, परंतु सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाहीये. क्षेत्ररक्षक दूरावर उभे आहेत, अवसर आहे, वेल आहे इथं मात्र 2 धावा कंप्लीट करण्यासाठी. या 2 धावेने आपण पाहू शकता धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक दुसरं इथं मात्र पाहायला मिळालं. पाहूया अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु मोठा फटका अजूनही काय लागत नाहीये. प्रयत्न छेरतेचे चालू आहेत, परंतु आज वालसिन संघाच्या फलंदाजांची जी बॅट आहे ती मात्र चमकत नाहीये. पुन्हा एकदा तयार होते फलंदाज प्रताप. चला स्पीडअप करा, घाई करा मित्र. आज आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे, त्या अनुषंगाने थोडंसं सहकार्य करायचं आहे. या वेळेस आपण पाहतोय की शॉट फायलिंगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. इथं मात्र आपण जर पाहिलं तर यस, याचबरोबर षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 13 या अंकावरती लागली गेली आहे. तर चला नाणेफेकीसाठी या लगेच बादशाह 11 निंबवली बी वर्सेस सोनूआई वडुनवकर. प्लीज लगेच यायचं नाणेफेकीसाठी. चला लगेच या नाणेफेकीसाठी, कारण आपण जर पाहिलं तर थोडा स्पीडअप करायचं आहे, घाई करायची आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. कमिटी मित्र आपले खूप छान आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ तुम्हा आम्हा कोणासाठी थांबणार नाहीये. याच्यासाठी वेळेचं भान ठेवून या नाणेफेकीसाठी. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रेम येतोय गोलंदाजी मार्ग वरती. नावात खूप गोडवा आहे. पाहूया गोलंदाजीमध्ये किती कडवटपणा पाहायला मिळेल हे मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उमेश तयार होतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी, पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडू गॅप मध्ये फेकून दिलेला आहे. एका टप्प्याने सीमारेषे बाहेर येतोय दणदणीत चौकार. चेंडूवरती धावसंख्या 17 या अंकावरती लागली गेली आहे. त्या चौकाराची, त्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती वालसिन संघासाठी. एक संजीवनी भरणारा हा फटका पाहायला मिळाला. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिली बाउंड्री. यावेळेस पुन्हा एकदा क्लिक केलेला आहे. चेंडू आहे मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, चुकी नाही आहे आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
या अंकावरती आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. सूर्य आहे तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर आकाशामध्ये एक सूर्यनारायण चमकतोय. तर या मैदानाच्या आतमध्ये हा सूर्य किती चमकतोय हे पाण्यासारखं राहील. कारण असं म्हटलं जाते की जो झिजतोय तो चमकतोय. तिथे चमकणं दिसेल का या फलंदाजाचं हेही पाण्यासारखं राहील. प्रेम यांच्या पहिल्या चेंडूवरती एक बिगिट चौकार लागला. त्यानंतर लगेचच कमबॅक करत फलंदाजाला बाद केलं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. यास पंचांच्या माध्यमातून लेगबाच्या स्वरूपाने इशारा सुद्धा केला जातोय. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 18 या अंकावरती पाहायला मिळते. यास 18 धावसंख्या आल्यानंतर निश्चितच आपल्याला आठवण होते आपल्या संस्कृतीची. कारण आपण पाहतोय 4 वेद 6 शास्त्रे आणि 18 पुराण. आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला तेही निश्चित होतंय की क्रिकेटच्या खेळामध्ये चौकार आणि षटकारच का. तर याचा एक उत्तम उदाहरण. कारण हा श्रीमद भगवद्गीता साकारणारा तुमचा आमचा सर्वांचा लाडका भगवंत श्रीकृष्णाच्या माध्यमातून हा प्राप्त झालेला खेळ मित्र पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 1700 ते 1800 च्या कालामध्ये आपण पाहिलं तर इंग्रजांच्या माध्यमातून हा खेळ चालू झाला होता. पुन्हा एकदा इथं मात्र आपण पाहू शकता बिग हिट. बऱ्याच कालानंतर मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. पाहिले तर आपली जी संस्कृती आहे तिला दाबण्याचा काम पाश्चात्य संस्कृतीने नेहमीच केलेला पाहायला मिळते. या खेळाला निश्चितच जागृत केलं पुन्हा एकदा इंग्लंड या देशाने. आणि आपण जर पाहिले ना तर या खेळाकडे आजवर एवढं प्रभावी रूपे पाहिलं जाते की निश्चितच जणू काय कॅन्सर झालेला आहे. माझ्या तमाम तरुणांना एक विनंती आहे की आपलं घर प्रपंच सांभाळून आपण क्रिकेट खेळायचं आहे. आजवर रोज रोज क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम अप्रतिम चेंडू. फलंदाज अजून एक बाद होते बोलच्या स्वरूपात. मध्ये जर पाहिलं जर आजच्या दिवशी कमीत कमी 5 ते 6 टुर्नामेंट चालू आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं तर 10 ते 12 टुर्नामेंट चालू आहेत. भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात जास्त क्रिकेट खेळलं जाते. कारण मग तो अंडर 16 असो 20 असो 22 24 40+. आता तर एक 50+ ची सुद्धा संघटना तयार झाली आहे. 10 संघ ते सुद्धा तयार झाले आहेत. मागील 26 जानेवारीला तिथे एक टुर्नामेंट झाली होती. तिथेही 10 संघ तब्बल 50+ चे तयार आपल्याला पाहायला मिळाले. त्यामध्ये 60 65 70च्या घरातील खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. म्हणजे एवढा क्रिकेटचा वेळ मित्र हो लागला गेलेला आहे. बोलूया खेळाकडे. या वेळेस आपण पाहतोय की स्कर्लिंग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न पाहूया. पुढील चेंडू 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आपण जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या अंकावरती. निश्चितच आपण जर विचार केला तर 50+ खेळाडू जे खेळ खेळतात तर निश्चित आपली जी शरीर सृष्टी आहे एक धाव आरोग्यासाठी त्यांच्यासाठी ते ठीक आहे. पण आज नवतरुण जो आहे ना हा क्रिकेटच्या मागे खूप वेडा आहे. ज्या कालामध्ये आपलं करिअर घडायचं आहे त्या कालामध्ये आपण या क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त लक्ष घातलं जातंय. आणि परिणाम स्वरूपात जर आपण विचार केला तर आपल्या ग्रामीण भागामध्ये या गोष्टीचा जास्त वेळ आहे. क्रिकेट जरूर तुम्ही खेळा, आनंदाने खेळा, उत्साहाने खेळा, ताकदीने खेळा, परंतु त्या क्रिकेटला कॅन्सर म्हणून नका खेळू. ही माझी सर्व नवतरुण मंडळीला एक नम्रतेची विनंती आहे. बोलूया खेळाकडे. टॉस करून घेऊया. सोनाई वडुनवगर वर्सेस बादशाह एल्लाबन्ना निंबोली बी या 2 संघादरम्यान ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट बिग लढत मित्र आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय दीपकजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पाहूया या सामन्याचा नाणेफेक केले जाईल. 2 टीम बलाढ्य टीम ताकदवार मातब्बार 2 संघ या संघादरम्यान नाणेफेक केली जाते.
यस, आपण जर पाहिलं तर बादशा 11 निमोली बी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी निवडलेली आहे। तर सोनूई वडूनवगर संघास विनंती आहे की आपण वॉर्म अप करून तयार राहायचा लगेच। तीन ओव्हरचा सामना राहील। चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं। आपली प्रेयर प्रार्थना जर संपन्न झाली असेल तर लगेच आपण खेळायला सुरुवात करूया, जेणेकरून आजचा शेवटचा जो सामना आहे तो चांगल्या षटकांचा खेळवता येईल। कारण त्यावेळेस आपल्याकडे मान्यवर सुद्धा असतील ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, तेही सुद्धा आपल्या या स्पर्धेमध्ये येतील। त्यांच्या समेत चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, याच्यासाठी आपण समय थोडंसं वाचवायचा आहे। तर सोनूई वडूनवगर आपण तयार राहायचं आहे वॉर्म अप करून। लगेच आपल्याला क्षेत्ररक्षण सजून लावून घ्यायचं आहे हा सामना संपल्यानंतर। वेळ वाचवा मित्रांनो। तर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला। धावसंख्या धावफलकावरती 26-27 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण होईल की हे थांबलंच जाईल, या ऐकूया तुम्हा सर्वांचे आवडते समालोचक विश्वास केने सर यांच्या आवाजाने। तर नक्कीच मॅच अटालीची चालू आहे आणि आवाज अटालीचा आपण ऐकूयात आमचे जेडी सर, एक सिनियर समालोचक, आणि या अंगामध्ये नक्कीच प्रथमतःच भेट झाली जेडी सरांची आणि ऐकूयात त्यांचा गोड आवाज या दुसऱ्या नक्कीच इनिंग साठी। थँक्यू। धन्यवाद विश्वासजी केने आणि माझे परम मित्र हरीश सर, धन्यवाद। लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघाने या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा। टळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट अँड पुल करण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न केलेला होता, परंतु फटका काय व्यवस्थित या ठिकाणी बॅटला कनेक्ट झाला नाहीये। आले हा पहिलाच चेंडू डॉट। सलामीची जोडी मैदानावर पाहायला गेलं तर सागर आहे, स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला विनू डावखुर असा फलंदाज, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वास, आणि कर्णधारांनी नक्कीच त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे। पाहायला गेलं तर ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री यांच्या माध्यमातून हे सामने चालू आहेत। अकुटप्प्याचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु या ठिकाणी धावबाची नक्कीच संधी निर्माण झालेली होती। एक चोरटी धाव नक्कीच म्हणता येईल। कॉलिंग थोडा चुकीचा होता असं म्हणेल मी, कारण की विनायकला कुठेतरी स्ट्राईक हवी असेल म्हटल्याप्रमाणे स्ट्राईक या ठिकाणी रोटेट झालेली आहे। आणि विनू हा नक्कीच अटाळी संघाचा एकदम घातक असा फलंदाज आहे, त्याला जखडणं नक्कीच कठीण जातं का नाही या वासुंद्री संघाला, तशी व्यूहरचना नक्कीच केलेली आहे। कर्णधार वालशिन संघाने, आणि विनूकडे क्षमता आहे, मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। पाहिलं गेलं तर डीप स्क्वेअर लेगला देखील क्षेत्ररक्षण आहे, ऑनला देखील क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे। पहिला षटक नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल। ऑनला देखील मिड विकेट, मिड ऑनला, मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे, फाईनला देखील आपण क्षेत्ररक्षक पाहू शकता। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय, आणि वैयक्तिक देखील पहिलं आहे आणि संघाचं देखील पहिलं षटक आहे। दोन चेंडू आतापर्यंत विश्वासने हाताळलेले आहेत, आणि धावसंख्या फक्त आणि फक्त आतापर्यंत एक झालेली आहे, आणि पाठलाग करायचा आहे तो 27 धावांचा। अटाळी जय बोरशेदेव अटाळी संघाला। टोलवण्याचा प्रयत्न विनूने नक्कीच आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेला आहे। चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने, उंच भरारी घेऊन चक्कार। धन्यवाद धन्यवाद। पाहिलं गेलं तर नक्कीच पहिल्या चेंडू इरादे स्पष्ट झाल्यानंतर
विष्णू सर, विष्णू डेव्हलपरचे सर्व यांच्याकडून आपल्या अटाळी बोरशादेव या संघाला नक्की शुभेच्छा आलेल्या आहेत. 27 धावांचा पाठला करताना पाहायला गेलं तर या ठिकाणी 7 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जय बोरशादेव अटाळी संघाचा. ओम साई क्रिकेट क्लब वासुंद्रीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, जबरदस्त इथे शामियानाचा सजवलेला आहे. याच्यासाठी केला का होता का अट्टास. हे सामने नक्कीच या ठिकाणी आणि शेवटचा दिस गोड व्हावा. मी माझे परममित्र हरीश यांचे देखील आभारी मानेल आणि माझे साथी समालोचक जे आहेत विश्वासजी केनी, वाईस ऑफ कोंडिरी आणि वाईस ऑफ वासुंद्री यांची देखील मला साथ लाभलेली आहे. आणि मला प्रथमच ज्यांची साथ मिळते या ठिकाणी वाईस ऑफ गोडसे ठाकरे सर यांचं देखील या ठिकाणी मी आभार मानतो. मनोजजी ठाकरे साहेब, नक्कीच मनोजजी ठाकरे गोडसेचं पाहिलं गेलं तर सुनील धुमाल देखील माझे परम मित्र आहेत, ते देखील कॉमेंटेटर आहेत, एक उत्तम असे कॉमेंटेटर. आणि त्यांच्या बाबतीत जर पाहिलं गेलं ना तर अत्यंत शब्दांचा भरणा त्यांच्याकडे आहे. असे माझे साथी समालोचक देखील आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विनू ऑन फायर पाहू शकला. हा मिस्टामिंग फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. कोणती चुकी केलेली आहे आणि झेल नक्कीच या ठिकाणी धरतीला दान केलेला आहे. आणि झेल सोडलाय तो कोणाचा? झेल सोडलाय तो विनूचा. झेल सोडलाय, खेळ तर नाही ना सोडला. हे थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होईल, कारण की विनू सारखा घातक असा फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. विनूचं जर पाहायला गेलं ना तर याच्या अगोदरच्या चेंडूर त्याने कणकर पार केलेला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हा झेल नक्कीच वाळशिंदे संघाला महागात पडेल. कारण की आणि 2 धाव्या देखील मिळालेल्या आहेत. ब्रेक थ्रू करण्याची या ठिकाणी चांगली संधी निर्माण झालेली होती, परंतु कुठेतरी संधी या ठिकाणी उगते. नक्कीच कर्णधार वाळशिंदचे कर्णधार कुठेतरी थोडेसे नाराज असतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाज करेल तर काय करेल. झेल असे सोडल्याच्या नंतर कुठेतरी आत्मविश्वास नक्कीच गोलंदाजाचा या ठिकाणी डळमळीत होईल, कारण की झेल कोणाचा सोडलाय तर विनू ऑन फायर आपल्याला दिसतोय. त्याला व्यूहरचना रचलेली होती जाळ्यामध्ये अडकवण्याची आणि एक संधी, नामी संधी देखील आलेली होती, परंतु त्या संधीचं काही सोनं करता आलं नाहीये वाळशिंदे या संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. विश्वासने चांगली कामगिरी केलेली होती. कभी मेरी बारी असेच काहीतरी प्रयत्न चालू होते, पण झेल नक्की सुटला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा प्रकार चेंडू पाहूया. झेलची संधी तर निर्माण झालेली आहे आणि या वेळेला कोणची चुकी करत आहे. दागलेला धक्का क्रमांक पहिला. जय बोरशादेव अटाळी संघाला. विनू आला डगआउटच्या आश्रयाला. डीजे ओमसाई क्रिकेट क्लब अटाळी वासुंद्री, ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री सरपंच उपसरपंच शासक 2024 मध्ये भव्य ओराम क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहता. या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक या मैदानाचं वैशिष्ट्य एवढं आहे की 3 गावांचे सामने देखील या मैदानावर होतात. या वेळेला वासुंद्री संघाने इथे सामने आयोजित केले आहेत. तदनंतर कधीतरी कोंडरी संघ देखील आयोजित करतो आणि पिसे गावचे देखील या ठिकाणी याचा एकाच मैदानावर हे सामने या ठिकाणी आयोजित करतात. आणि नामी संधी या मैदानाचं म्हणायला गेलं ना तर जो बाजूने या ठिकाणी नक्कीच या सर्व खेळाडूंना या ठिकाणी फटके वगैरे मारता येतात किंवा सराव देखील करता येतो. आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर विश्वास. गोलंदाज राईट मोडतो. टोलवण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले. मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू सीमा रेषेपार आलेला हा पेमच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. मिसेस केला तर पहिला चेंडू त्याने डॉट हाताळला, नंतर 1 धाव काढली, नंतर एक षटकार, त्यानंतर 2 धावा. या 2 धावा जेव्हा काढल्या गेल्या ना एक नक्कीच एक झेलची संधी होती, पण त्याच्यानंतर मिड ऑनला क्षेत्ररक्षकांनी कोणतीच चुकी केली नाहीये आणि विनू सारखा फलंदाज जो आहे तो डगआउटच्या आश्रयाला गेला. आणि नंतर प्रेमनी नक्कीच आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केलेत आणि 6 धावा नक्कीच त्याच्या बॅट मधून आल्या आणि अशा प्रकारे धावसंख्या झालेले 15. 27 धावांचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश. दुसरं षटक टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅकला जाऊन पंच करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी व्यवस्थित संपर्क नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय आणि आलेला हा डॉट चेंडू.
सागर सागर नक्कीच कुठेतरी प्रयत्न करतो फटके मारण्याचा, परंतु त्या प्रयत्नाला नक्कीच यश येत नाहीये. आणि या ठिकाणी नक्कीच हा चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळाला सागरला हा नशिबाचा चौकार. धन्यवाद. प्रवेश 3,500 रुपये या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय 15, तृतीय पारितोषिक 7,000 रुपये, चतुर्थ 7,000 रुपये. नक्कीच आकर्षक चषक, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यासाठी देखील आकर्षक बक्षीस आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज टोलवण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग फटका असेल पाहूया. यावेळेला नक्कीच वन बाउन्स चेंडू शॉर्ट फाईनच्या दिशेने नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. अगोदरच्या चेंडूवर नक्कीच या क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली आणि 4 धावा नक्कीच मिळाला. आता सुंदर क्षेत्ररक्षण होते, त्याच्या माध्यमातून 1 धाव मिळेल आणि याचबरोबर धावसंख्या धावफलकावर होते. 20 धावा जिंकण्यासाठी अजून जय बोरशादेव आटळे संघाला 7 धावांची गरज असेल. आकाशला थोडीशी कामगिरी या ठिकाणी कुठेतरी सुधारायला लागेल. क्रिकेट ना हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही काय होऊ शकतं ते. थोडंसं नक्कीच शफल झालं या ठिकाणी. डी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहेत. प्रॉपर टायमिंग नव्हता प्रेमच्या बॅटला आणि एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळेल. आणि या 1 धावेची धावसंख्या धावफलकावर होते. 20 धावा, 21 धावा, 2-1. 21 runs on the board, lots of 1 wicket. Try but don't cry. If at first we don't succeed, we should try again and again. प्रयत्न करावे लागतील कुठेतरी वालशिंद या संघाला. गोलंदाजी मार्कवर आकाश आणि कुठेतरी दिशा भरकटते असं मला वाटतंय. पंचांचे हात समांतर, नक्कीच 2 पंच, 4 दिवस अहोरात्र या ठिकाणी दिवस आणि नक्कीच डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पंचगिरी करतात. त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण की जसा जसा उन्हाचा ताप जसा वरती येतो ना, नक्कीच पंच थोडेसे नक्कीच त्यांना उष्णता नक्कीच जाणवत असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आकाश टोलवण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलेला होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता, परंतु या ठिकाणी कॉलिंगची चुकी होते. या ठिकाणी नक्कीच कॉलिंगची चुकी झाली आहे आणि गडी बाद झालाय तो सागरच्या स्वरूपात. लागलेला धक्का क्रमांक 2, जय बोरशादेव आटाळ या संघाला. दुसऱ्या षटकातील नक्कीच 1 चेंडू शिल्लक असेल. कुठेतरी कॉलिंग मध्ये चुकी झाली. नक्कीच अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का, कुठेतरी अशीच परिस्थिती झाली सागर आणि प्रेमची. आणि सागरला कुठेतरी आपला बळी नक्कीच द्यावा लागला या आटाळी संघासाठी. मिळालेलं सांगी यश वालशिंद या संघाला. अजून दुसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. कुठेतरी प्रयत्न करावे लागतील वालशिंद या संघाला, कारण की धावा देखील थोड्याशा कमी झालेल्या होत्या. त्याचं उत्तर देताना आटेवाळी संघाने चांगली कामगिरी केली. कुठेतरी सागरला ना पहिल्या षटकामध्ये जखडून ठेवण्याचा नक्कीच विश्वासने या ठिकाणी प्रयत्न केलेला होता, परंतु जसा 1 रन झाल्याच्या नंतर विनूने नक्कीच चांगली कामगिरी या ठिकाणी केली आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार नक्कीच मारला. तो विश्वासला टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आजार आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण केलेले. दुसऱ्या धावचा कॉलिंग येतोय रोहितच्या माध्यमातून, परंतु प्रेम यांनी त्याला परत माघारी पाठवलं. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धाव संख्येत धावफलकार होते 23 धावा. जिंकण्यासाठी जय बोरशादेव आटाळी या संघाला गरज असेल फक्त आणि फक्त 4 धावांची. 6 चेंडूमध्ये गरज आहे 4 धावांची. जसं सर आपण कधी पण समालोचन करताना शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत पूर्णपणे नक्कीच सामना कोणाच्या बाजूने झुकलाय हे आपण सांगता येत नाही. 6 चेंडूमध्ये 1 धावा देखील करून देत नाहीयेत, नाही तर 6 चेंडूमध्ये 30 आणि 32 धावा देखील या ठिकाणी होतात. हे क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून क्रिकेट म्हणतात ना जंटलमन लोकांचा खेळ आहे. जोपर्यंत मैदानावर शेवटचा चेंडू पडत नाही, आता पाहिलं गेलं तर आटाळी संघाचं नक्कीच या ठिकाणी पारडं जड दिसतंय, परंतु ज्या गोलंदाजांनी त्याची गोलंदाजी जर एकदम जबरदस्त केली, सुंदर गोलंदाजी केली, तर नक्कीच क्रिकेटमध्ये पूर्णपणे सांगता येत नाही विजय कोणाचा होईल.
शेवटपर्यंत हे क्रिकेट खेळायचं वैशिष्ट्य आहे. दरम्यान वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर आहे सुनीलला या ठिकाणी कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. नील ठेवावं लागणार आहे ते जय बोरशादेव आटाळे या संघाला, तरच हा वालशिंद संघ विजय होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवर सुनील. पुन्हा एकदा तिसरं षटक. मला तरी वाटतं डावखुर असा गोलंदाज आहे. सॉरी, 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. रोहित पहिला चेंडू मला तरी वाटतं तो फेस करेल आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. सुनील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. सुनील टोलवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी गतीमध्ये नक्कीच परिवर्तन झालेलं होतं. यश मिळतंय. या ठिकाणी पायचीत झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर नामी संधी मिळाली आहे वालशिंद संघाच्या गोलंदाजाला. सुनील. रोहित येतोय डगआउटच्या आश्रयाला. सुमद्र संगीत असं नक्कीच जान घेऊन टाकलेली असं मला तरी वाटतं रोहितची सुनीलने. सुनीलला नक्कीच जय बोरशादेव आटाळे संघाला नील ठेवावं लागणार आहे जर हा संघ विजय व्हायचा असेल. म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या षटकामध्ये एकही धाव न देता जर चांगली कामगिरी जर केली ना तर वालशिंद संघ नक्कीच या ठिकाणी विजय होऊ शकतो. धन्यवाद. रुपेश कोंकर यांच्या देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. आटाळीतले थोर उद्योजक. फुलटो चेंडू या ठिकाणी रुपेश ऑनला खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रेमच्या माध्यमातून प्रयत्न होतोय परंतु रुपेश याने पाठीमागे धाडलं. पिंट्याने नक्कीच रुपेश कोंकर पिंट्याने शुभेच्छा दिलेल्या आटाळी संघासाठी. आणि अशा प्रकारे धाव संख्या धावफलकावर होते 24 धावा. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असेल. सुनीलला कुठेतरी अजून धारदार गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. वालशिंद संघ थोडासा नक्कीच बॅकला गेलेला आहे परंतु इथे कुठेतरी कामगिरी नक्की सुधारावी लागणार आहे वालशिंद संघाला. कारण की येणारे 3 चेंडू मध्ये काय होऊ शकते, काय घडेल आणि काय बिघडेल का सांगू शकत नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपटाकर चेंडू आणि या ठिकाणी जबरदस्त झेल घेतलेला आहे. संपलाय फलंदाज प्रेमचा खेळ. आलाय डगआउटच्या आश्रयाला डीजे. दोन गडी बाद करण्यात त्याला नक्कीच यश आले. एक गडी माफ करा. एक धावबाद झालेला आहे. सांघिक यश मिळालेलं आहे परंतु ते यश देखील त्यांच्या किती पचनी पडते ते पाहायचं आहे. कारण की 3 चेंडूवर 3 धावाची गरज आहे. कुठेतरी जखडून ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे जय बोरशादेव आटाळे संघाला. आता येतोय रवी फलंदाजीसाठी. डावखुरा असा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतो ते पाहायचं आहे. कारण की सुनीलची आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली ना तर पहिल्या चेंडूवर धावबाद केलं त्यांनी. नंतर 1 धाव आली आणि तदनंतर प्रेम याचा चांगला विकेट घेतला त्यांनी. विकेट किपरच्या हातामध्ये त्यांनी झेल दिला. कुठेतरी स्विंग थोडासा चेंडू झाला आणि बॅट चेक काढा लागली आणि नक्कीच एक सोपा झेल मिळाला तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि सुनीलचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढलेला असेल कारण की एक नक्कीच त्याला गडी बाद करण्यात यश आलेलं आहे. आणि 3 चेंडूवर 3 धावा. पाहिलं गेलं ना 6 चेंडूवर 4 धावांची गरज होती परंतु जबरदस्त चेंडू आतापर्यंत सुनील याने हाताळलेला आहे आणि आपल्या संघासाठी विजयश्री प्राप्त करून आणतो पाहायचं आहे की या येणाऱ्या 3 चेंडूवर ठरवलं जाईल. गोलंदाजी मार्कवर सुनील. फुलटॉस चेंडू या ठिकाणी नक्कीच कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केलेला होता रवी याने परंतु फटका काय व्यवस्थित सजवता आला नाही. या ठिकाणी एकच धाव मिळेल. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर होते आणि अशा प्रकारे 2 चेंडूवर 2 धावा आहे. रुपेशवर पूर्णपणे जबाबदारी आहे. कुठेतरी एकतर्फी असलेला सामना जय बोरशादेव आटाळी या संघाने
नक्कीच कुठेतरी हार्ड करून ठेवलेला हा सामना, बॅलेन्सिंग करून ठेवलेला सामना, दोन्ही बाजूने समसमान करून ठेवलेला असा सामना मी म्हणेल जय बोरशादेव आटळ या संघाने. कुठेतरी पाहायला गेलं तर सागर भगत याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करण्याची अपेक्षा होती, परंतु एकच बॅटमधून त्याचा चौकार आला. त्यानंतर विनायकनी एक षटकार मारला, चांगली सुरुवात केली. प्रेमने देखील एक षटकार मारला. रोहित लगेच तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर रुपेश आणि रवी अजून मैदानावर आहे, म्हणून आता यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. 2 चेंडूवर 2 धावांची गरज. सुनील गोलंदाजी मार्कवर टोलवण्याचा प्रयत्न पाहूया. डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी देखील सुरेख असेल. जखडून ठेवले पूर्णपणे आणि 1 चेंडूवर 1 धावांची गरज आहे. आणि मी म्हटलं ना सर, तुम्हाला मी म्हटलेलंच होतं, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत क्रिकेटमध्ये एकदम अनालिसिस बांधणं खूप चुकीचं आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की दुसऱ्या षटकापर्यंत हा सामना पूर्णपणे जय बोरशादेव आटळीच्या बाजूने झुंकलेला आहे, परंतु सुनीलने काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक सांघिक यश मिळालं, नंतर 1 धाव, नंतर प्रेम आउट झाला, त्यानंतर एकच धाव दिली, नंतर 1 धाव दिली. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या. एकदम कंजूस गोलंदाजी म्हणावं लागेल. भेदक असा मारा केलाय, धारदार असा मारा केलाय तो सुनील याने, आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय जय बोरशादेव आटळी कोळीवाडा या संघाच्या खेळाडूंना. 1 चेंडूवर 1 धाव, चेसिंग कंपल्सरी आहे. पाहूया, 1 धाव केली तर नक्कीच जय बोरशादेव आटळी या संघाचं या ठिकाणचं खेळणं कायम राहणार आहे. नाही केली तर त्यांना नक्कीच मला तरी वाटतं घरच्या दिशेने पदयात्रा करावी लागणार आहे. 1 चेंडूवर 1 धाव, 1 सामना कुठेतरी एकतर्फी असताना आटळी कोळीवाड्याच्या संघाने पूर्णपणे झुकलेला असताना कुठेतरी हा चेंडू हाय व्होल्टेज नक्कीच करून ठेवलेला आहे. तो सामना सुनीलचं कौतुक करावं लागेल, वालचंद संघाचं सुनीलचं कौतुक करावं लागेल. चला सामना स्पीडअप करायचा आहे, आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आजच्या दिवसाला. चला, कमिटीकडून सांगण्यात आलेलं आहे की किपरच्या हातात जर चेंडू गेला ना तर डॉट नाही तुम्ही धावा घेऊ शकता. 1 चेंडूवर 1 धावांची गरज. चुरशीचा असा सामना, चेसिंग कंपल्सरी आहे. सुनील आणि इथं नक्कीच अप्रतिम असा धाव घेतलेली आहे. कुठेतरी जखडण्याचा प्रयत्न करत होते गोलंदाज, पण रवी यांनी एक चांगली या ठिकाणी थोडस नक्कीच चांगली कामगिरी केली. शेवटच्या चेंडू कोणत्याही मारण्याचा प्रयत्न नाही केला आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. अशा प्रकारे जय बोरशादेव आटळी या संघाने नक्कीच हा सामना एकतर्फी असताना पण कुठं होईना चुरशीचा करून ठेवला ना तो विजय झाला. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघांना बेस्ट लक टू नेक्स्ट टुर्नामेंट.
ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री यांच्या वतीने खूप खूप त्यांचे या ठिकाणी आभार. आपण आलात आमच्या क्रीडानगरीची या ठिकाणी नक्की शोभा वाढवली. पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन यांचं त्या ठिकाणी साकीब पावले कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं प्लीज. साकीब पावले कुठे असेल त्यांनी पंचगिरी करण्यासाठी यायचं प्लीज. पंचाने थोडीशी रेस्ट द्यायची आहे त्यांना पण या ठिकाणी थोडासा आराम देणे गरजेचं आहे आणि इथं वेळ झालेली आहे त्यांना नक्कीच थोडंसं भोजन करण्याची. विश्वास केन व्हाइस ऑफ केन कोंडरी एक प्रतिमा